यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। प्रभुदास भोईर यांची भाजपच्या 2 महत्त्वाच्या पदांवर वर्णी। रायगड जिल्हाध्यक्ष आणि विमानतळ युनियनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती। महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि कामगारांचे बुलंद नेतृत्व प्रभुदास भोईर अण्णा यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा यथोचित गौरव करत भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर मोठी दुहेरी जबाबदारी सोपवली आहे। भोईर यांची अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भाजप युनियनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। दिग्गजांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्राचे वाटप भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते प्रभुदास भोईर यांना या दोन्ही महत्त्वाच्या पदांची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। या निवडीनंतर भोईर यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील आणि ज्येष्ठ नेते अरुण भगत यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले। यावेळी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणे हेच ध्येय। नियुक्तीनंतर आपली प्रतिक्रिया देताना प्रभुदास भोईर भावुक झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष नेतृत्वाचे आभार मानत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला। पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून कामगारांच्या हितासाठी अहोरात्र कष्ट करेन। नवी मुंबई विमानतळाच्या कामात स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळवून देणे हे माझे मुख्य ध्येय आहे। माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक कलंबोली येथील आशियातील सर्वात मोठ्या पोलाद बाजारपेठेचा संदर्भ देत ते म्हणाले की माथाडी कामगारांच्या समस्यांची त्यांना जवळून जाण आहे। आता अधिकृत पद मिळाल्याने कामगारांच्या प्रलंबित मागण्या आणि सुरक्षिततेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिक ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले। या नियुक्तीमुळे पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून ठिकठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे। आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।